शीतल देशमुख उपजिल्हाधिकारी, दिनेश महाजन कार्यकारी अभियंता, सारिका कदम तहसीलदार अशा मोठमोठे व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर आलेले आहेत. बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी प्रश्नाचे निवारण होईल, एसआरएच्या माध्यमातून होत असलेले अडचणी आणि तुमच्याकडे येणारे जे सूचना आहेत त्याकरता आपण मांडले. त्या ठिकाणी पात्र अपात्र असे बरेच शिकायला मार्ग या ठिकाणी दिलेले आहेत. नोकरी धारकांची बायोमेट्रिक विषयक समस्याचे निवारण, दुसऱ्या नोकरी धारकांची पात्रता विषयी तक्रारीचे निवारण, झोपडपट्टी पुनर्वसन योजनाची सदस्य स्थितीची माहिती देणे व तक्रारीचे निराकरण करणे, सदनिका हस्तांतरण प्रकरण संबंधित झोपडपट्टीवरची कार्यवाही करण्यासंबंधात आपण या ठिकाणी पावलं उचलणार आहोत. प्रलंबित भाडे तक्रारी निकाली काढून या ठिकाणी तुमचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. सदनिका वाटपाचे प्रकरण, सदनिका वाटप करताना देखील अडचणी येतात. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बिल्डिंग रेडी आहे परंतु सदनिका वाटप होत नसतं, त्याच्याकरता बऱ्याचशा अडचणी येत असतात. त्यानंतर वारस तपासणी, हे घरातील मोठ्या प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये आई वडील गेल्यानंतर वारस तपासणी कशी करावी त्यामुळे मुलाला नावार होत नसतं, त्याचं देखील या ठिकाणी निवारण होणार आहे. संस्थेची नोंदणी करणे आणि संबंधित कार्यवाही, असंख्य असे प्रश्न एसआरच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवले जाणार आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्याचप्रमाणे आयोजक अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने या विभागाचे विभाग प्रमुख माधव देसाई साहेब, त्याचप्रमाणे महिला विभाग प्रमुख मीराताई सालमान, त्याचप्रमाणे विधानसभा प्रमुख शीलाताई गांगोडे, आमच्या मनीषाताई सावंत, नंतर विद्या फौजदार हे सर्व संपूर्ण शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख मॅडम असतील, या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आम्ही एसआरएने शासन आपले दार म्हणजे आपल्या ज्या समस्या असतील आम्ही त्या तिथेच आपल्या दारात येऊन सोडवणार आहोत. आणि आपल्याला ज्या ज्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असतील त्या सर्व गोष्टी आम्ही तिथेच तुम्हाला करून घेण्याचा आम्ही संकल्प केला. त्यामुळे आम्ही मुंबईतील सगळ्या पूर्ण झोपडपट्टी वासियांसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन या प्रकारची शिबिर आम्ही घेतात. मला वाटतं आता हे 11वं शिबिर आहे. म्हणजे 11 आमदार महोदयांकडे आम्ही जेव्हा कल्पना मांडल्या तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला आणि आपण आपल्या समस्या, आपण आपले प्रश्न आमच्यासमोर मोठ्या संख्येने मांडलेले आहेत आणि आम्ही त्याप्रमाणे त्याची पूर्तता करत आहोत. आपले हे सन्माननीय आमदार साहेबांकडे जेव्हा आम्ही कल्पना मांडली की अशाच आम्ही शिबिर घेतोय, आम्ही आपला वेळ मागतोय, आम्हाला वेळ द्या, आहे प्रत्येकाच्या मनातलं दुःख जाणून घेणार आहे. म्हणूनच आज या ठिकाणी मुंबईमध्ये असा आगळा वेगळा असा कार्यक्रम त्यांच्या मनामध्ये आला. गव्हर्नमेंटने 2 दिवसापूर्वी या ठिकाणी सभागृह सांगितली आणि एक दिवस फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायला मिळाला तरी सुद्धा तुम्ही भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला. सर्वांच्या या ठिकाणी हाती घाती आम्ही स्वागत करत आहोत. महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचप्रमाणे देशहितामध्ये विनंती करतो की आपण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. मीनाताई पानमन यांनी विनंती करतो की आपण आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. महिला विभाग प्रमुख मीनाताई पानमन